ब्रेकपूर्वी कुमार केतकरांचं विश्लेषण आपण ऐकलं. आता भारतकुमार राऊत मोदी मॅजिक आहे की नाही मला एक शोधून काढायचं आहे. लोकसभेला होतं, आता आहे की नाही, का त्यात अधिक काही मुद्द्यांची भर पडली? एक लक्षात घ्या की आता पण आपण म्हणत होतो की मोदींची जादू संपली, मोदींची लाट आता दिसत नाही वगैरे. असंच असतं. दोन याच्यात गोष्टी आहेत या संबंध निकाल जे एक्झिट पोल दिसत आहेत त्याच्यावरून जे आपण बघायचं तर काँग्रेसला आणि NCPचा जो 15 वर्षाचं शासन आहे याला लोक कंटाळले आणि त्याच्यामुळे त्यांनी विरोधी मतदान केलं. हा एक फॅक्टर झाला. ह्याच्यामध्ये मोदींची जादू आहे की नाही हा प्रश्न येत नाही. परंतु शिवसेना, भाजप आणि NCP हे तिन्ही पक्ष वेगळे वेगळे लढलेले आहेत. म्हणजे काँग्रेसच्या विरुद्ध आपण म्हटलं तर, आणि शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. असं असताना जर का मोदींची जादू नसती, मी निगेटिव्ह लॉजिकने जातोय, तर जर नसती तर यांच्यापैकी अनेकांना त्या सीट जागा मिळाल्या असत्या. पण ज्या अर्थी भाजपला ज्या काय जे एक्झिट पोल दाखवत आहेत त्याप्रमाणे इतक्या प्रचंड प्रमाणात भाजप पुढे गेलेली आहे निघून, याचा अर्थ ती नक्की भाजपची सरशी आहे. काँग्रेस आणि यांचा पराभव ही गोष्ट आहे, परंतु भाजपची सरशी आहे. आता भाजपचा जर मी प्रचाराची पहिल्या दिवसापासून कालपर्यंत जर बघितलं तर भाजपचा प्रचार केवळ मोदींना साथ असा होता. म्हणजे शिवरायांचं काय हे वगैरे करून मोदींना साथ, सगळेजण मोदींना साथ हा एक. त्यामुळे त्यांनी मोदी हा एक आपला आयडॉल धरला होता. जो देशाच्या निवडणुकीत होता तोच त्या राज्याच्या निवडणुकीत सुद्धा मोदी या राज्याचे नसूनही, ते इकडे मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नसूनही त्यांनी मोदींना साथ हा विषय धरला होता. जो 72 सालच्या निवडणुकीत 71च्या गरिबी हटावच्या लाटेनंतर जी निवडणूक झाली ती महाराष्ट्रामध्ये 72ची, त्यावेळी त्यांनी केंद्रासाठी, केंद्र मजबूत करण्यासाठी राज्यांनी साथ द्या, इंदिरा गांधींना साथ, असा हा विषय घेतला होता 72 साली. मी तू घोषणा सांगतो, काँग्रेस का हात, इंदिरा के साथ, इंदिरा के साथ, इंदिरा के साथ. हे तेव्हा त्यांनी जसं इंदिरा गांधींना आयडॉल केलं होतं तसं आता मोदींना आयडॉल केलंय. आणि जर का तसं असताना जर का BJPला अशा तऱ्हेच्या जागा मिळत असतील तर मग नक्की हा मोदींचा प्रभाव आहे, मोदींची लाट आहे की मोदी आता आपल्या रक्तात भिनले आहेत हे मला ठाऊक नाही. परंतु नक्की हा मोदींचा विजय. मी मोदींचा एखादी विजय म्हणायला हरकत नाही, कारण मोदींनी ज्या पद्धतीने सभा घेतल्या, कुठलाही पंतप्रधान अशा तऱ्हेने सभा घेत नाही. आतापर्यंत भारताच्या इतिहासात इंदिरा गांधी या झंझावाती दौऱ्यांसाठी प्रसिद्ध होत्या, त्यांच्या इतके दौरे कोणीच करत नव्हते. त्यांच्याहीपेक्षा जास्त हा मोदींनी प्रचार केला. अगदी म्हणजे त्यांच्यावर इतकी टीका झाली की देशाचा पंतप्रधान एका राज्यासाठी एवढं का करतोय, त्यांचा तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही का वगैरे, अशा तऱ्हेची टीका झाली. तरीसुद्धा मोदी हा प्रचार करतच राहिले आणि त्यांनी ठामपणे हा प्रचार केला. आणि त्यांना माहिती होतं केवळ आपल्या नावावर भाजप येणार आहे, त्यामुळे जणू काही 288 ठिकाणी मोदी उभे आहेत अशा तऱ्हेने त्यांनी प्रचार केला. आणि त्यामुळे हा विजय जो आहे हा मी एक हाती मोदींचा विजय असं मानीन. भातखळकरांना ते मान्य की नाही मला माहीत नाहीये, परंतु हा मोदींचा विजय करावाच लागेल ना. आता मान्य न करून सांगतात कोणाला, परंतु हा मोदींचा विजय आहे. त्यामुळे आता याच्या पुढची जबाबदारी भाजपच्या इकडच्या निवडून आलेल्या मला तुम्हाला शिवसेनेकडे न्यायचं आहे. तुम्ही शिवसेना हा पक्ष खासदार म्हणून जवळून बघितलाय. शिवसेनेचं कुठे चुकलं? शिवसेनेचा अति आत्मविश्वास नडला की गाडी चुकली? शिवसेनेचा आत्मविश्वास नडला असं मी म्हणणार नाही. शिवसेनेला आत्मविश्वास नक्कीच होता आणि तो अजूनही आहे. मगाशी मी दुसऱ्या एका चॅनलवर अरविंद सावंत यांचं बोलणं ऐकलं. ते अजूनही 19 तारखेपर्यंत थांबायला तयार आहेत आणि ते केवळ आजचा फेसबुक सेव्हिंगसाठी पण थांबत नाही. त्यांना मनापासून वाटते की आपल्याला येणार आहे. याचं कारण असं की दुसरा पर्याय सुद्धा आता उद्धवजी ठाकरेंच्या पुढे नव्हता. जर का भाजपाने जेवढ्या जागा मागितल्या तेवढ्या जर का यांनी दिल्या असत्या तर मग अप्पर हँड ज्याला म्हणतात, वरचा हात, हा नक्कीच BJPचा राहिला असता. आणि जर का BJPचे तुम्ही जाताना विनिंग हे जर बघितली, प्रॉबिलिटी जर बघितलीत तर मग तो नक्की जास्त आहे शिवसेनेपेक्षा. राऊत अप्पर हँड राहिला असता, आता तर काय म्हणजे किकच मिळाली नाही, त्याच्यामुळे त्यांना फरक पडत नाही. एक लक्षात घ्या, शिवसेनेच्या बाजूने मी एक सांगतो की शिवसेना ही नेहमी पराभवातून मोठी झालेली संघटना आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेचा पराभव होत गेला तेव्हा तेव्हा शिवसेना मोठी होत राहिली. त्यामुळे मोदींच्या किंवा मोदींचे जे काही प्रतिनिधी असतील इकडे असतील, त्यांचे व्हॉइसरॉय जे असतील महाराष्ट्रात, त्यांचं सेकंड फिडल वाजवण्यापेक्षा, त्यांच्या मागून फिरण्यापेक्षा शिवसेनेने असा विजय केला. जे काही छोटं संस्थान होईल ते माझं संस्थान होईल असा विचार शिवसेनेने केला असणार. पण मात्र अशा तऱ्हेची निवडणुकीचे निकाल येतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. तेवढा आत्मविश्वास त्यांना होता. तो कदाचित अनाठायी ठरलेला आहे.
मला सांगा, भारत भाजपकडे सत्ता येईल असं आपण मानतो आहोत आणि सगळ्या पोलचा जर तुम्ही जर सरासरी काढलीत तरी 127-28 अशी होते. हो, 127 127.5 म्हणजे थोडेसे अपक्ष घेऊन भाजप सरकार स्थापन करू शकतो. महाराष्ट्राचं राजकीय चित्र यामुळे काय बदलेल? महाराष्ट्राचं राजकीय चित्र खूप मोठं, अगदी म्हणजे मूलगामी परिवर्तन होईल. म्हणजे शिवसेना भाजपची सत्ता जेव्हा 95 साली आली, तेव्हा जे काय हे झालं स्थित्यंतर राजकीय स्थितीत, त्याच्यापेक्षा 100% जास्त स्थित्यंतर हे याच्यानंतर होईल. याचं कारण भाजपसारख्या उजव्या विचारसरणीचा पक्ष या राज्यामध्ये येणं हीच मुळात एक क्रांती आहे. कारण काही झालं तरी महाराष्ट्र ही एक अत्यंत समन्वयक, एक समपातळीवर जाणारी अशी भूमी आहे. इथे कधीही कुठलाही एक मोठा इझम पोचला गेला नाही. ना इथे कधी कम्युनिझम पोचला गेला, ना इथे कधी RSS जरी महाराष्ट्रात जन्म झालेला असला तरी RSS पोचला गेला, ना मुस्लिम इझम पोचला गेला. त्यामुळे इथे सगळ्यांनी सम्यक भूमिका घेऊन अशा तऱ्हेने ही भूमी चालवते. आणि काँग्रेस हा त्या अर्थाने मध्यम मार्गी, डावीकडे झुकलेला, कधी उजवीकडे झुकलेला, कधी कधी उजवीकडे झुकलेला असूनही आम्ही डावीकडचे आहोत असं मानणारा हा पक्ष आहे. हे जाऊन जर का भाजप सत्तेवर आली तर आपल्या मानसिक स्थितीमध्ये, आपल्या सामाजिक स्थितीमध्ये आणि आपल्या आर्थिक स्थितीमध्ये खूप फरक होणार आहे. आणि हा फरक काही चांगल्यासाठीच होईल. ज्या पद्धतीने उद्योग आहे, ज्या उद्योगामध्ये भातखळकरांना विचारूया, खरोखरच असा फरक होणार आहे? एकच बघ सांगतो, ज्या पद्धतीने उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जात आहेत, गेल्या 10 वर्षात ज्या पद्धतीने उद्योग महाराष्ट्रातून बाहेर गेले, त्यांच्या रजिस्टर्ड कंपन्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, पण कारखाने मात्र बाहेर, उत्पादन सगळं बाहेरून होणार, तिकडे लोकांना नोकऱ्या मिळणार, इकडे आमचे युवक मात्र बेकार राहणार. अशा तरी जी परिस्थिती होती ती मला असं वाटतं की ह्यांना आता भाजपला प्रयत्नपूर्वक ही बदलावी लागेल. आणि पुन्हा सगळे उद्योग जे फ्लायओव्हर बांधले त्याच्यातून जे उद्योग बाहेर गेले ते परत इकडे उलटे आणावे लागतील. तसंच झालं तर हा बदल हा अतिशय उत्तम झाला असंच मानावं लागेल. ठीक आहे, आपण अतुल भातखळकरांकडे जाणार आहोत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकपूर्वी आपला SMS पोल पहा, काय म्हणतायत आपले सगळे प्रेक्षक. पडद्यावर बघा, आजच्या मतदानाच्या टक्केवारीचा निकालावर परिणाम होईल का? 78% म्हणतायत होय परिणाम होईल. याचा अर्थ असा की आपल्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात निश्चितपणे परिवर्तन होणार आहे आणि इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच एका पक्षाला सर्वाधिक जागा, 100हून अधिक जागा, कदाचित बहुमत सुद्धा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ब्रेक घेऊया आणि परत येऊया.